एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. सध्या अस्तित्वात असलेली टीईटीची परीक्षा चांगले शिक्षक घडवण्यासाठी सक्षम आहे काय? सध्या अस्तित्वात असलेली टीईटीची एक्झाम शिक्षकांमधील क्षमता ओळखण्यासाठी पुरेशी आहे काय? सध्याची टीईटीची ही परीक्षा शिक्षकांमधील चांगले कौशल्य ओळखण्यासाठी पर्याप्त आहे काय? असे एक ना अनेक प्रकारचे प्रश्न शिक्षण क्षेत्रामधल्या तज्ञ व्यक्तींना आणि सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. पहा, जून 2026 मध्ये टीईटीची एक्झाम घेण्यात आली आणि पेपर फुटला. 3 मे 2026 रोजी नीटची एक्झाम घेण्यात आली आणि पेपर फुटला. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकाचा या परीक्षा पद्धतीवरचा विश्वासच हळूहळू कमी होत चाललाय. मग टीईटीची ही परीक्षा निरुपयोगी ठरलेली आहे काय? किंवा सध्या अस्तित्वात असलेली टीईटीची ही परीक्षा कुचकामी ठरलेली आहे काय? तर असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. पण शिक्षण क्षेत्रामधले जे तज्ञ व्यक्ती आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की टीईटी परीक्षेमध्ये सकारात्मक आणि रचनात्मक असे बदल व्हायला पाहिजे. त्यासाठी टीईटी परीक्षेची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळणं हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे. त्यासाठी शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे आहे. परंतु सध्या अस्तित्वात असलेली टीईटीची ही परीक्षा शिक्षकांमधील क्षमता ओळखण्यासाठी अपुरी ठरत आहे. केवळ घोकंपट्टी आणि पाठांतरावर आधारित घेण्यात येत असलेली ही टीईटीची एक्झाम चांगले आणि आदर्श शिक्षक घडविण्यासाठी अनुकूल नाही. त्यासाठीच या परीक्षेमध्ये बदल करायला पाहिजे. या परीक्षेची त्यासाठीच पुनर्रचना केली पाहिजे असे शिक्षण क्षेत्रातील जाणकाराचे मत आहे. जोपर्यंत या परीक्षेची पुनर्रचना होत नाही तोपर्यंत समाजाला आदर्श शिक्षक मिळू शकत नाही. आणि आदर्श शिक्षक जोपर्यंत समाजाला मिळत नाही तोपर्यंत आदर्श विद्यार्थी घडू शकत नाही. म्हणून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्र, ह्या टीईटीच्या एक्झाम मध्ये कोणकोणते बदल करायला पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्वसामान्य नागरिकांना शेअर पण करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवरती MST CET, आयझर, नायझर, नीट, JEE सर्व परीक्षेचे अपडेट आम्ही अगदी सोप्या शब्दात, सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना वेळेत देतो. त्यासाठीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला वेळेत मिळत जाईल. धन्यवाद.